नमस्कार मित्रांनो, ध्रुवी ज्योतिषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या अंक ज्योतिषच्या चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही जर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला असेच अंक ज्योतिषचे, ज्योतिषबद्दलचे, वास्तू टिप्सचे वेगवेगळ्या प्रकारची माहिती ह्या व्हिडिओनुसार मिळत राहील. मित्रांनो, 2026 लवकरच सुरू होत आहे. काही दिवसात 2026 सुरू होईल आणि हे वर्ष आपल्याला आपल्या राशीनुसार किंवा आपल्या नंबरनुसार कसं जाईल हे पाहायला मिळेल. तर आपल्याला आपण अंक ज्योतिषची महत्त्वाची माहिती ही पाहतोय की तुम्हाला ह्या वर्षांमध्ये कुठले महिने चांगले जातील, कुठले महिने खराब जातील, कुठले महत्त्वाचे निर्णय घ्यायचे किंवा पुढे ढकलायचे ह्या सगळ्याची माहिती तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार मिळू शकते. जन्मतारखेमध्ये बरेचसे नंबरचे सिक्रेट लपलेले असतात. ते जर आपण थोडक्यात समजून घेतले तर बऱ्याच गोष्टींमधलं नुकसान आपण टाळू शकतो. तुमची जन्मतारीख जी आहे, जे तुम्हाला कन्फर्म असेल तर त्याच्यानुसार तुमचे 2 नंबर महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे मूलांक आणि भाग्यांक. मूलांक आणि भाग्यांक हे बेसिक युनिट आहेत, जे अंक ज्योतिषमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यानुसार सगळी गणितं ही मांडली जातात. तुमचा मूलांक म्हणजे तुमच्या जन्मतारखेचे पहिले 2 डिजिट जे आहे त्याची टोटल आणि टोटल जन्मतारीख जी आहे त्याची जी काही टोटल आपण करतो आणि ते सिंगल डिजिटवर घेतो तो तुमचा भाग्यांक. त्यालाच आपण मूलांक म्हणजे ड्रायव्हर नंबर आणि भाग्यांक म्हणजे कंडक्टर नंबर म्हणतो. तर हे 2 महत्त्वाचे युनिट जे आहेत त्यानुसार तुमचं एक नंबर कॉम्बिनेशन पण होतं. त्याचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला आपल्या ध्रुव ज्योतिषवर मिळतील. आता सगळ्यात सध्या महत्त्वाचं आपण पाहतोय की मूलांक आणि भाग्यांक हे जे कॉम्बिनेशन आहे ह्याची एक सिरीज आपण पाहतोय. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण आपल्या पहिल्या सिरीजमध्ये मूलांक 1 आणि भाग्यांक 1 हे जे लोक आहेत त्यांची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुमचा मूलांक आणि भाग्यांक दोन्ही एकच असेल तर तुम्ही जे जगातील 10% युनिक लोक आहेत त्यामध्ये येतात. त्यांचे मूलांक आणि भाग्यांक हे सेमच नंबर येतात. सेम नंबर येणं हा महत्त्वाचा आणि चांगला पण अनुभव आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी आपल्याला रिस्ट्रिक्शन पण पडतात. जर 2 नंबर वेगळे असतील तर अजून चांगल्या प्रकारे लाईफ एक्सप्लोर होण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. चला, तर तुमचा मूलांक आणि भाग्यांक हे तुम्हाला माहीत झालं आणि आता 1 आणि 1 हे कॉम्बिनेशन असेल तर 2026 कसं जाईल ह्याबद्दलची माहिती पाहूया. मित्रांनो, 2026 हे शनिदेवाचं वर्ष आहे. त्याचबरोबर ते सूर्यदेवाचंही वर्ष आहे. तर ह्या वर्षामध्ये तुमच्यासाठी आयुष्यातले खूप महत्त्वाचे बदल तुम्हाला पाहायला मिळतील. मागच्या काही वर्षांमध्ये विशेष करून 2024 आणि 25मध्ये तुमच्या काही अडकलेली कामं असतील तर तीही वर्षामध्ये 100% पूर्ण होण्याचा अनुभव तुम्हाला आलेला असेल. या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हे करायचं आहे की वर्षामध्ये कुठलाही निर्णय तुम्ही घेत असाल तर त्याच्यात घाई गडबड करायची नाही आहे. मूलांक आणि भाग्यांक ज्यावेळेस कॉम्बिनेशनमध्ये 1 येतो त्यावेळेस 2026 हे तुमच्यासाठी खूप मोठ्या आयुष्यातल्या अपॉर्च्युनिटी घेऊन येईल. पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ दोन्ही ठिकाणी तुम्हाला आयुष्यात होणारे महत्त्वाचे बदल जाणवतील. जे पुढचे बरेच वर्ष तुम्हाला त्याचे रिझल्ट जे आहेत ते चांगले मिळून जातील. तुम्हाला तुमच्या नंबरबद्दल अजून कुठली शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये तुमचे जे नंबर आहे त्याबद्दलचा मेसेज करू शकता किंवा तुमची जन्मतारीख जी आहे ती मेसेज करू शकता. आपण अधिक डिटेलमध्ये माहिती तुम्हाला काढून त्यानुसार देऊ शकतो. त्याचबरोबर तुम्हाला महत्त्वाच्या इतर 2 टिप्स आपण देतो. तुमची राशी हाही महत्त्वाचा भाग पुढच्या वर्षीच्या भविष्य पाहण्यासाठी होऊ शकतो. तुमची ज्या 12 राशीपैकी मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत जे काही 12 राशी आहेत त्यातली कुठली आहे हेही महत्त्वाचं आहे. कारण काही ठराविक राशींमध्ये सध्या 7.5ची फेज चालू आहे, ज्यामध्ये मीन रास असेल, मेष रास असेल किंवा काही राशींची 7.5 संपत आलेली आहे तर ती रास असेल. अशा प्रकारच्या राशींमध्येही त्याचे रिझल्ट अजून चांगल्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर नवीन वर्षामध्ये तुम्ही ज्या घरात राहताय त्याच्या वास्तूमध्येही महत्त्वाचे जर काही दोष असतील तर ते दूर करून तुम्ही तुमच्या आयुष्यात 2026 जे चांगले महत्त्वाचे संधी घेऊन येणार आहे त्याचा 100% फायदा घेऊ शकता. जर वास्तू अडचण असेल आणि तरी तुम्ही त्याच ठिकाणी राहताय तर नवीन वर्षात येणारे तुमचे महत्त्वाचे जे काही चांगल्या संधी आहेत त्याच्यामध्ये अडचणी ह्या वाढू शकतात. त्या वास्तूबद्दलचे महत्त्वाचे काही टिप्स तुम्हाला हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओ.